यवतमाळ जिल्ह्यामध्ये सतत 3 दिवस झालेल्या धुवाधार पावसानं जिल्ह्यातील सोयाबीन, तूर आणि कापूस पिकं ही संपूर्णतः खरडून गेली आहेत। तर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालंय। असं असतानाही मंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत। मात्र प्रशासनातील एकही अधिकारी कर्मचारी हा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप पोहोचलाच नाही। त्यामुळे यरद शरद येथील शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। आता तरी सरकारनं तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 4 दिवसापासून सारखं सततधार पाऊस चालू आहे, त्यामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे। आणि आता जवळपास पूर्ण पराठी जे आहे टोंगळ्याभर पाण्यामध्ये बुडून आहे आणि काही खरडून गेलेलं आहे, पूर्णपणे खरडून गेलेलं आहे। शासकीय प्रशासकीय आजपर्यंत अजूनपर्यंत काही चौकशीला आले नाही। आणि एखाद्या कास्तकाराच्या शेतामध्ये जर गांजा वगैरे जर राहिलं की त्यांना जसं माहिती मिळाली तसं लगेच धावत येते। आणि कास्तकाराचं मालाचं नुकसान जर झालं समजा की अजूनपर्यंत प्रशासकीय लगेच येत नाही, त्यांना वरून अधिकारींचा आदेश लागतो। पण गांजा जर राहिला तर त्यांना कोणाचीच आदेश नाही लागत। यासाठी कास्तकार करावं तर काय करणार मग? आता तुमची काय मागणी आहे? आता आमची काहीच नाही। आमचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आम्हाला पूर्ण भरपाई कास्तकाराला प्रशासकीय देण्यात यावी। आणि एवढं नुकसान जे झालेलं आहे या नुकसानीचं पूर्ण भरपाई त्यांनी काहीतरी मोबदला देण्यात यावी। कर्जमाफी करतो म्हणून सांगते, पण अजूनपर्यंत कर्जमाफी नाही केलेलं, फक्त आश्वासन देते आणि आश्वासन दिल्याच्या नंतर बाकी काहीच नाही करत। काय नाव तुमचं? अतुल रतन चव्हाण झालेलं आहे, कोणी लक्ष देत नाही। कर्जमाफी तर होणार नाही एवढी आशा आहे आम्हाला, कारण की शासन म्हणतो की कर्जमाफी देतो म्हणून, त्या कर्जमाफी काही दिली नाही। आणि आणखीन सावकाराकडून कर्ज आणून हे केलं, पहिले पाणी नाही आलं, त्याच्यामुळे आता पाणी आलं तर समजा एवढं आलं की पूर्ण नुकसान करून टाकलं। व्याजाने पैसा काढून 5% 10% लोक सावकार मागतात। सावकारा कुठून द्यायचा आणि आम्ही कुटुंब कसं जगवायचं? कोणतं पीक होतं? कापूस, तूर, सोयाबीन। 4 दिवसापासून सतत पाणी असल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर पूर्ण खरडून गेली आणि पूर्ण अतोनात नुकसान झालं। आता तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की शासनाने नाही का चौकशी करायला अधिकारी पाठव, कृषी अधिकारी किंवा कोणतेही। जर त्यांनी आत्ता जर केलं समजा चौकशी, तर आम्हाला काहीतरी मोबदला मिळण्याची आशा आहे काय नाव? शासनाकडून। अर्जुन प्रल्हाद चव्हाण।